नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आज परत आगळा वेगळा ब्लॉग घेऊन आलेलो आहे। आज जाणार आहोत एक मोठा साप पकडण्यासाठी। माझ्या मित्राचा कॉल आला होता मुदलवाडीला। बघताय तुम्ही या ठिकाणी एक जुळण आहे, आपण ज्याला धामीन म्हणतो, धामीनची जुळण आहे। ते दोघं जण खेळत होते, त्यांना आपल्याला पकडायचं आहे। पंकज एवढा मोबाईल पकड व्यवस्थित, या ठिकाणी आहे। तुम्हाला ते कॅमेरामध्ये दिसणार नाही, आता थोडेसे काट्याच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं हळूच त्यांच्याकडे जावं लागणार आहे। कारण आपण जर काही गडबड केली तर ते दोघेही पळून जातील। आपल्याला दोघांपैकी एक किंवा दोघंही जे हाती लागतील त्यांना आपल्याला पकडायचं आहे। हळूच आपल्याला जावं लागेल। पंकज पुढे येऊ नको, पाठीमागं थांब 2 मिनटं। मी पंकजला पण सोबत घेऊन आलेलो आहे। त्याला खूप दिवसाचं साप पकडायचं शिकायचं होतं। शिकायचं म्हणण्यापेक्षा त्याला बघायचं पण होतं। अरे पंकज 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 पंकज, अरे यार एक पळून गेला। पंकज पलीकडच्या साईडला बघ, पलीकडच्या साईडला बघ, आहे का बघ। ओके ओके ओके, या ठिकाणी आपल्याला एकच साप हाती लागलेला आहे। व्यवस्थित पकड, व्यवस्थित पकड, घाबरू नको। एक या ठिकाणी पळून गेलेला आहे, 2 होतात आहे। योगेश मोबाईल पकड, एवढा एकच हाती लागलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, या आहे धामीन जातीचा साप। आपण हिला आता गोणीमध्ये टाकून देऊया। आपण हिला गोणीमध्ये टाकतोय आणि हिला हिच्या आपण सेफ जागेवरती सोडणार आहोत, जी की आमच्या गार्डनमध्ये सोडण्याची जागा आहे। पंकज भाऊच्या हाताने साप आपण सोडणार आहे। पंकज भाऊच्या हाताने साप सोडतोय, बघा तुम्ही। खूपच सुंदर असा साप आहे, याला गोणीतून आपण बाहेर काढू। धामीन जातीचा साप आहे हा, बिनविषारी साप असतो। याच्या वास्तव्यामध्ये जा भाऊ, तू चालल्या जा बिंदास, खा पी आईश कर, परत कोणाच्या घरामध्ये येऊ नकोस। तर बघितलं मित्रांनो तुम्ही, या ठिकाणी आपण या सापाला रेस्क्यू करून त्याच्या जागी सोडलेला आहे। मी आणि पंकज आहे सोबत। आमच्या नवीन ब्लॉगसाठी आमच्या सोबत जॉईन राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।